आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचं सूत्र, मन शांत करण्याचं यंत्र, क्रियाशीलता वाढवणारे अस्त्र, तन मन आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा म्हणजेच योग. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आहे आणि तेव्हापासून 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आलाय. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला गेलाय. या अनुषंगाने आदिवासी सेवा समिती संचालित KBH प्राथमिक विद्यालय, LVH माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन उत्साहात साजरा झाल्याचं पाहायला मिळालंय. सकाळी 7 वाजता योग शिक्षक श्री लोकेश सोनी आणि योग शिक्षिका अश्विनी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी आवश्यक ताडासन, वृक्षासन, मयुरासन, धनुरासन, अनुलोम विलोम, कपालभाती शास्त्रशुद्धपणे करण्याचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. योग साधनेमध्ये विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष सहभाग घेतलाय. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मगर सर यांनी आपल्या जीवनातील योग साधनेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलंय. तसेच योग दिनाबरोबर या शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे होत असल्याबाबतची माहिती दिली आहे. मी लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय पाथर्डे गावचा मुख्याध्यापक श्री पृथ्वीराज मगर. आज आमच्या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात आणि नेहमीप्रमाणे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनासाठी नाशिक रोड येथील माननीय अश्विनी पुरी मॅडम आणि माननीय लोकेश सोनी यांनी योगाचे विविध प्रकारचे धडे आमच्या विद्यालयामध्ये आज दिले. त्यात खरं तर आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या त्यांच्या योग प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. विद्यार्थी देखील अत्यंत खुश होते. आत्तापर्यंत विविध कार्यक्रम झाले, परंतु आजच्या या योग दिनानिमित्त या उभयंतांनी जे योगाचे धडे दिले ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि विशेष करून आम्हा शिक्षकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ते आवडले. आम्ही देखील सर्व शिक्षक या योगाच्या प्रशिक्षणाला, त्याचप्रमाणे या योगाच्या इव्हेंटला आम्ही देखील प्रतिसाद दिला. आम्हाला देखील ते खूप मोठ्या प्रमाणावर आवडले. आणि आता मी विशेष करून असं सांगू इच्छितो की या 2 योग शिक्षकांनी जे धडे दिले ते आमच्या इतर विद्यालयात सुद्धा त्यांना मी यापुढे आमंत्रित करणार आहे. त्यांचे मी विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील या योग प्रात्यक्षिकाला चांगलाच प्रतिसाद दिलाय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री शिल्लक सर यांनी केले आणि माजी मुख्याध्यापक श्री ठोके सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.